स्क्रीन दिसत आहे बेटा? हॅलो हॅलो हॅलो. हा, स्क्रीन दिसते बेटा? हो दिसते. ओके ओके, चला. Good morning to all. Today I'm going to deliver lecture on the remaining part of phylogenetic analysis. Before that, what we was seen in previous lectures, in short, the revision of yesterday's lecture. Okay. Then what was we seen in yesterday's lecture? Hello? रिस्पॉन्स द्या. काय पाहिलंय आपण कालच्या लेक्चरला? व्हॉट इज मीन बाय टेक्झॉनॉमी? अनम्यूट करा आणि आन्सर द्या, कारण मी एका साइडने शिकवण्यापेक्षा दोघांनी इंटरॅक्ट झालं तर चांगलं होईल. हॅलो पूजा, अरुणा, हॅलो 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 हॅलो. ऐकायला येतंय ना बेटा? ऐकायला येतंय तुम्हाला? हो येते. ओके, चला काय पाहिलं मग आपण? व्हॉट इज मीन बाय टेक्झॉनॉमी? हॅलो. Taxonomy, it is the science of naming, classifying and describing organisms. बरोबर आहे? हा. Okay. Then definition of phylogenetics. Study of Study of evolutionary relationship. ओके. काय करतो बरं त्यात आपण? Evolutionary relationship means काय? What is mean by evolutionary relationship? Hello. Okay. Which are the major applications of phylogenetics? Major applications of phylogenetics. कुठले पाहिलेत आपण? Classification. Okay. Then forensic. Okay. Then Identification. Identification of the origin of pathogens. Okay. Next. Bioinformatics. Answering to the various biological questions. These are some applications of phylogenetics. मग ह्यात काय पाहिलंय आपण? क्लासिफिकेशन मध्ये phylogenetic based on sequence data provide us with the more accurate description of patterns of relatedness than was available before the advent of molecular sequencing pathogenetics. Then now informs the classification of new species. ठीक आहे. नंतर बायोलॉजिकल क्वेश्चन्स मध्ये काय पाहिलं आपण? मेनी, वाय, हाऊ, वेअर टाइप ऑफ क्वेश्चन्स आर अरायझिंग इन आवर माइंड्स. ओके. मग आता ते जे क्वेश्चन्स आपल्या माइंड मध्ये येतात त्याचं आपण कसं आन्सरिंग देतो किंवा त्याच्यासाठी आपण कुठली हिस्ट्री स्टडी करतो तर ह्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. आता जर आपलंच उदाहरण घेतलं तर आपले जे अँसेस्टर आहेत कुठले? गोरिला. बरोबर आहे. गोरिला, चिंपांजी, नंतर हॅलो अजून. हा बोला. सॉरी, उद्देश जॉईन होतोय का? तो म्हणाला की मी जॉईन होते पण इथे मला काहीच दिसत नाही. आता फक्त स्क्रीन दिसत आहे आणि स्टॉप शेअरिंग एवढे दोनच ऑप्शन दिसत आहे बेटा. म्हणजे आलं तर फक्त घ्या त्याला सांगतो म्हणाला मॅडम. जॉईनिंग ऑटो जॉईनिंग आहे बेटा. मला जॉईनिंग करायची गरज नाहीये. ठीक आहे मॅडम. हो चालतंय. आणि
बायो इन्फॉर्मॅटिक्स अँड कम्प्युटेटिंग मध्ये काय पाहिलंय आपण? हॅलो, रिस्पॉन्स द्या तुम्ही, मी एकटीच नाही सांगू शकत ना. तुम्ही काय शिकले काल, तुम्हाला काय लक्षात आलंय ते सांगा तुम्ही. हॅलो, अरुणा, कोमल, पूजा. हॅलो. हा बोला. हा मॅम, 1-2 मिनिटं मला वेळ द्या, मी आता जस्ट जॉईन झाली. ओके ठीक आहे. बाकीच्या कुठे? ज्याला आन्सर येत असेल त्यांनी अनम्यूट करा बेटा. बायो इन्फॉर्मॅटिक्स अँड कम्प्युटिंग मध्ये आपण काय पाहिलंय? याचा अर्थ तुम्ही घरी अभ्यास करत नाही. Many of the algorithms developed for phylogenetic have been used to develop software in other fields. In previous lecture, we were seeing the 2 algorithms. बरोबर आहे? त्या अल्गोरिथम्स मध्ये आपण काय केलेलं आहे? मॉलिक्युलर टूल्स बघितले. बायो इन्फॉर्मॅटिक्स मध्ये जे मॉलिक्युलर बायोलॉजीचे टूल्स आहेत त्यामध्ये आपण एक स्टडी केलेला आहे ब्लास्ट आणि दुसरा स्टडी केलेला आहे फास्टा. हे 2 काय आहे तर हे मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये कॉम्प्युटेशनल टूल्स आहेत. कशासाठी? तर सॉल्विंग दी सिक्वेन्सिंग, जे आपण सिक्वेन्स अलाइनमेंट पाहिलेले आहेत, ज्यामध्ये पेअर वाईज आणि मल्टिपल सिक्वेन्स अलाइनमेंट पाहिलेले आहेत, तर त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी बायो इन्फॉर्मॅटिक्स अँड कॉम्प्युटिंगचा यूज होतो. देन दी नेक्स्ट वन इज फॉरेन्सिक. फॉरेन्सिक मध्ये काय होत आहे? लाईफ सायकल स्टडी करण्यासाठी. ओके. आयडेंटिफाइंग दी ओरिजिन ऑफ पॅथोजेन्स. आपण काय करणार? एखाद्या डिसीजेस, आताचे जे डिसीज आहेत, कालच आपण आपलं जे लेटेस्ट कोविड-19चं एक्झाम्पल घेतलंय, ठीक आहे, तुमच्या लक्षात असेलच कारण ते एक्झाम्पल तुमच्याकडूनच आलेलं होतं. तर त्याचे सिम्पटम्स आणि आधी जे आपल्याकडे ऑलरेडी वेल नोन जे डिसीजेस आहेत त्या डिसीजेसचे सिम्पटम्स आणि आताचे कोविड-19चे सिम्पटम्स आपण काय केलेले आहेत? व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन बिटवीन. बरोबर आहे? मग त्याच्यानुसार काय केलंय? आपण आयडेंटिफाय केलंय, न्यू नाव दिलेलं आहे त्याला की हा डिसीज न्यू आहे का, तर त्याच्यातले काही डिफरन्सेस वेगळे आहेत म्हणून, आणि सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि म्हणून त्याला नवीन नाव दिलंय. आणि त्याच्यानुसार त्याचे जे पॅथोजेन्स आहेत किंवा व्हायरसेस आहेत त्याला आपण काय केलेलं आहे? न्यूली आयडेंटिफाय केलेलं आहे. बरोबर आहे? बरं, व्हाय फायलोजेनेटिक्स इज इम्पॉर्टंट? कशासाठी फायलोजेनेटिक्स इम्पॉर्टंट आहे आपल्याला? काही गरज आहे का त्याच्या स्टडी करण्याची? हॅलो. हो मॅम. काय गरज आहे? त्याचा वेगवेगळ्या ब्रांच मध्ये आपल्याला यूज होतो. त्याच्यामध्ये आता जसं आपण पाहिलं की पॅथोजेनचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पण समजतं की ते कशाला काय अडॅप्ट झालेलं आहे, त्यांच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, आणि त्याच्यानुसार ते कंपॅरिझन करून आपल्याला आता त्याचा रिझल्ट भेटू शकतो. दुसरं, आपले भरपूर क्वेश्चनचे आन्सर पडतात, तर ते सगळं की सुरुवातीपासून काय झालं, कसे चेंजेस होत झाले, अगदी फॉसिलचा वगैरे स्टडी करून आपण ते डिटेक्ट करू शकतो. एखाद्या मॉर्फोलॉजिकल चेंजेस, देन जेनेटिक चेंजेस. ओके ओके, चला मग नाउ टुडे वी विल स्टार्ट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन फॉर फायलोजेनेटिक अनालिसिस. त्यातमध्ये पाहत होतो आपण पॅलिओन्टॉलॉजिकल रेकॉर्ड्स. बरोबर आहे? आता ह्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं. ते कसलं पाहिलं होतं? आर्किओप्टेरिक्सचं पाहिलं होतं. बरोबर आहे? आर्किओप्टेरिक्स इज ए कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स. बरोबर आहे? मग कनेक्टिंग लिंक जर आहे तर मग ही कशी कनेक्टिंग लिंक आहे? बरोबर आहे? आता आपण कालच सगळं बघितलं की रेप्टाइल्सचे त्यामध्ये काही कॅरेक्टर्स आलेले आहेत आणि काही कॅरेक्टर्स बर्डचे आलेत. तर मग रेप्टाइलचे कॅरेक्टर्स कुठले आलेले आहेत? रेप्टाइल्स हॅड टेल, रेप्टाइल्स लाईक टेल, टीथ अँड जॉज. बरोबर आहे? ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, ते रेप्टाइल्स कडून आलेले आहेत. आणि बर्ड्स कडून आलेले कुठले आहेत? फिदर्स, बीक अँड विंग्स.
आता विंग्स दीज आर मॉडिफाईड फॉर 4 लिम्स मध्ये मॉडिफाईड झालेले आहेत, बरोबर आहे. आणि हे दुसरं एक्झाम्पल जे बघत आहोत आपण, दुसरं एक्झाम्पल कुठलं आहे बरं? हे हॉर्सचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता इकडे हे जे दिसत आहे तुम्हाला, ह्या स्कल दिसत आहे. आता हे जे 2 स्कल दिसत आहे आपल्याला, ह्या 2 स्कल मध्ये आपल्याला काही डिफरन्स आयडेंटिफाय होतोय का? हो. काय डिफरंट आहे बरं? त्याचं कपाळ बरोबर आहे. किंवा डोक्याचं. हा, या दोघांची साईजही डिफरंट आहे, बरोबर आहे. साईज डिफरंट आहे. नंतर ह्या आयब्रोज आहेत त्यांच्या, ठीक आहे. हा, त्या आयब्रोज सुद्धा डिफरंट आहेत. त्याच्यानंतर त्यांचे टीथ दिसत आहे. जे माउथ कॅव्हिटी आहे, त्या माउथ कॅव्हिटीची जे स्ट्रक्चर आहे ते दोन्ही याच्यात डिफरंट आहे. त्याच्यानंतर हा जो वरचा स्कलचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला 2 स्कल मध्ये काय डिफरन्स आयडेंटिफाय होतोय. देन हा जो खालचा नेक रिजन आहे, बरोबर आहे. तर ही जी फर्स्ट डायग्राम आपण बघत आहे, ह्या फर्स्ट डायग्राम मध्ये तो थोडा कमी झालेला आहे आणि ह्या साईडला थोडा ब्रॉड झालेला आहे. ठीक आहे. ओके, दिस इज द पॅलिओन्टॉलॉजिकल रेकॉर्ड. देन द नेक्स्ट इज मॉर्फोलॉजिकल रेकॉर्ड. आता मॉर्फोलॉजिकल मध्ये आपण काल हे एक्झाम्पल स्टार्ट केलेलं. आता आपण यामध्ये काय बघत आहोत? हॉर्स, चेंजेस ऑफ हॉर्स. आता जो पहिला अर्ली इकॉन्स होता, ठीक आहे, तर त्याची हाईट आपल्याला काय कमी दिसत आहे, बरोबर आहे. याची हाईट किती दिसत आहे? 0.4. ओके. त्याच्यानंतरचा हा जो आहे मेझोहिप्पस, याची हाईट त्याच्यापेक्षा थोडीशी वाढलेली आहे आणि हाईट वाढलेली असताना सुद्धा त्याचा जो नेकचा पोर्शन आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर त्याचा जो नेकचा पोर्शन आहे तो नेकच्या पोर्शन मध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस दिसत आहेत, बरोबर आहे. नेकच्या पोर्शन मध्ये चेंजेस दिसत आहेत. आणि बाय द बाय 4 फीट जे आहेत त्याचे, ठीक आहे, हे 4 फीट जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा इव्होल्युशनरी चेंजेस होत गेलेले आहेत. कारण इथे बघा, या साईडला तुम्हाला दिसतंय त्याचे जे टोज आहेत, 4 फीटचे जे टोज आहेत त्याचं स्ट्रक्चर बघा, आणि मेझोहिप्पस मध्ये जे 4 फीट आहेत त्याचं स्ट्रक्चर बघा. काही डिफरन्स दिसतोय? डिफरन्स दिसतोय? हो. ओके. काय दिसतोय? तर हा, 5 रिड्यूस झालेला आहे दुसऱ्या याच्यामध्ये, म्हणजे 5वं. हा, एकदम ओके. आता त्याच्यानंतर आपण जर गेलो इथे, हा कोण आहे? मेरी कायपस. आता ह्याची हाईट किती आहे? 1.0. मेरी चिप्पस जर पाहिला आणि मेझो चिप्पस जर पाहिला तर या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे? त्याचा नेक रिजन बघा, नेक रिजन मध्ये सुद्धा त्याची लेंथ वाढलेली आहे. टेल रिजन, देन दिस रिजन, ॲबडोमिनल रिजन, ओके, ट्रंक रिजन, अँड द हाईट इज ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्यानंतर इकडे 4 फीट मध्ये पण त्यात चेंजेस झालेले आहेत. आता आपण इथे चेंजेस बघतोय, ठीक आहे. चेंजेस लक्षात येत आहे का तुमच्या? हो मॅडम. आता हे सगळे इव्होल्युशनरी चेंजेस कशासाठी झालेले आहेत? फॉर द ॲडॉप्टेशन. बाकीच्यांना कळतंय का? हॅलो, ओके. त्याच्यानंतर इथे परत चेंजेस झालेले आहेत बघा. त्याच्यानंतर मॉडर्न हॉर्स, हा जो आपण अर्ली इकॉन पाहिला, त्याच्यानंतर जर आपण डायरेक्ट स्टेजवरती गेलो तर ती स्टेज आहे मॉडर्न हॉर्स, दॅट इज इकस. आता याची जी हाईट आहे 1.6 मीटर, बरोबर आहे. तर हा अर्ली इकॉन ह्याच्यापेक्षा हा जो इक्वस आहे याची हाईट किती झालेली आहे? जो आता की जनरल आपण हॉर्स बघतो आपले, ठीक आहे, त्या हॉर्सचं स्ट्रक्चर आणि या हॉर्सचं स्ट्रक्चर किती डिफरन्स दिसतोय आपल्याला? आयडेंटिफाय होतोय डिफरन्स. याची हाईट वाढलेली आहे, बरोबर आहे. नंतर त्याचा टेलचा रिजन बघा, नेक रिजन,
नंतर हे जे पॉश्चर आहे त्याचं पॉश्चर इट इज अन इरेक्ट, पूर्ण इरेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. आता इथे नेक रिजनला बघा हेअर स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे बऱ्यापैकी आणि इयर. हे हा आणि इथे 4 फीट, 4 फीटचं स्ट्रक्चर बघा. 4 फीटचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे, टोटली डिफरंट आहे. जो Yes. अर्ली इओसिन आहे त्याच्यापेक्षा टोटली डिफरंट आहे आणि ते कशासाठी अडॅप्टेशन साठी ती डेव्हलप झालेलं आहे. लक्षात आलं इथपर्यंत. हे मॉर्फॉलॉजिकल चेंजेसेस आहे. आणि हे मोलर टीथ. आता मोलर टीथ काय आहे, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ मोलर टीथ? म्हणजे काय सांगायचं त्याच्याबद्दल? म्हणजे मोलर टीथ म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हा, अक्कल दाढ. दाढ अक्कल. बर. आता जसे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेले तसे त्यांच्या ज्या मोलर टीथ जे टीथ आहेत त्या टीथ मध्ये सुद्धा मॉडिफिकेशन दिसत आहेत तुम्हाला. आयडेंटिफाय होत आहेत का? इट इज क्लिअरली आयडेंटिफाईड. बाकीच्यांना लक्षात आलंय सर्वांना? हे झालं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर. ठीक आहे. आता त्यामध्येच आपण हे स्केलेटन स्ट्रक्चर बघूयात. आता ह्यामध्ये तुम्हाला एकदम क्लिअरली आयडेंटिफाय होईल. काय आयडेंटिफाय होतंय बरं या डायग्राम मध्ये? पूजा, हॅलो. हा, काय आयडेंटिफाय होतं या डायग्राम मध्ये? टीथच्या का मॅडम? ही हा. हा, त्याच्या बघू द्या. हम्म. नॅमल आणि त्याच्यावर पण अजून एक लेअर आलेला आहे. आणि काय आले? मोलर आणि टीथची नॉच. डायग्राम. हा हा बोल ना. ते ते नॉच एकदम डीप मध्ये गेलेली आहे. म्हणजे ते पूर्ण कसं स्ट्रक्चर झालं, हॉर्शू शेप सारखं स्ट्रक्चर झालेलं आहे ते. ओके. आणि हे इथं पूर्ण फक्त ब्लंट असंच स्क्वेअर मध्ये थोडीशी नॉच दिसते. ओके, ठीक आहे. स्मॉल स्मॉल साईज आणि ते एकदम लार्ज साईज. ओके ओके ओके. कशासाठी झालंय ते काय सांगता येईल? मॉडिफिकेशन कशासाठी झालं असेल? काय एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटल चेंजेस. हर्बीवरच आहे मग प्लांट्स म्हणजे काय खात असेल त्यानुसार मग ते झालं असेल म्हणजे. ओके ओके, ठीक आहे. बरं, इकडचं ही जी डायग्राम दिसत आहे तुम्हाला, स्केलेटन डायग्राम दिसत आहे. हॅलो. हा मॅडम दिसते. हा, तर ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत हे पूर्ण आपल्या काय आहे बरं? हे स्ट्रक्चर कसलं आहे सांगा? कसलं स्ट्रक्चर आहे हे? माउथ आहे, नेक. ओके. हा, माउथचं स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे, माउथचं स्ट्रक्चर आहे. तर ह्या माउथच्या स्ट्रक्चर मध्ये काय आयडेंटिफाय होतंय आपल्याला? दुसरी स्लाइड. काय आयडेंटिफाय होतंय? त्याचा शेप चेंज झालेला आहे पूर्णपणे. ओके, याच्यात शेप चेंज झालेला आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा आपण जे इकडे त्याचं मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर पाहिले ते स्ट्रक्चर इथे आपल्याला डिस्टिंक्ट दिसत आहेत. की त्याच्यामध्ये त्याची हाईट कमी झालेली आहे, हाईट वाढलेली आहे, नेक पोर्शनची हाईट वाढलेली आहे. ठीक आहे. नेक पोर्शन इरेक्ट झालेला आहे आणि त्याचे जे 4 फीट आहेत ते 4 फीट अडॅप्ट झालेले आहेत. त्याच्यामध्ये सम रिमूव्हल्स झालेले आहेत. बरोबर आहे. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांच्या? हॅलो. हा मॅडम. ओके. द नेक्स्ट इज जेनेटिक्स. आता जेनेटिक्स मध्ये we will study chromosome, numbers of chromosome and structure of chromosome. बरं, ठीक आहे. आता क्रोमोझोम मध्ये तुम्ही काय स्टडी केलेलं आहे? व्हॉट यू स्टडी इन द क्रोमोझोम? त्याचं स्ट्रक्चर स्टडी केलंय, नंबर स्टडी केले. बरोबर आहे, केलेलं आहे. क्रोमोझोम्स ह्युमन बिंग मध्ये किती पेअर्स असतात क्रोमोझोमचे? 23. 23. कन्फर्म आहे? येस मॅम. बाकीच्यांना? हो. मग 23 पेअर्स असतात तर ते किती क्रोमोझोम्स होतात इन ईच सेल? 46. ओके.
बाकीचे क्रोमोझोमल डिसिजेस वगैरे माहिती आहेत का? विच आर दी क्रोमोझोमल डिसिजेस? नावं थोडीफार माहिती. सांगा. हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, क्लीन फिल्टर सिंड्रोम आणि झाली एवढीच. ड्रोन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम. डाउन सिंड्रोम, हा. ओके, बरं. आता जे स्ट्रक्चर आहे आपलं क्रोमोझोमचं, त्या स्ट्रक्चर विषयी काय माहिती आहे? त्याचे फोर टाइप्स पडतात सेंट्रोमियर नुसार. मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, नंतर टिलोसेंट्रिक. ओके. काहीतरी हे एक जे राहील. एक राहिलाय कोणता? असेंट्रिक. हा, असेंट्रिक, सेंट्रिक. ओके. आता दीज आर दी 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स, बरोबर आहे? म्हणजे त्या 4 टाइप्स कशामुळे पडलेत? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स? पोझिशन ऑफ सेंट्रोमियर्स. ओके. मग आता ते दिस क्रोमोझोम्स आर व्हॅरियस इन नंबर्स इन व्हॅरियस ॲनिमल्स, बरोबर आहे? येस. आता आपल्यामध्ये 23 पेअर्स आहेत, बरोबर आहे? ड्रॉसोफिलामध्ये किती आहेत माहिती आहे का? 64च आहेत. किती आहेत? 64 काय? बाकीच्यांना लेक्चर कळत नाहीये का? बाकीचे हॅलो, फक्त पूजाला एकटीला शिकवत नाहीये मी. हॅलो, हा. ड्रॉसोफिलामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत बेटा? क्रोमोझोम्स विचारले मी, पेअर्स नाही विचारले. किती आहेत? आजचा होमवर्क लिहून ठेवा. उद्या मला सांगायचं लेक्चरला की ड्रॉसोफिलामध्ये किती क्रोमोझोम्स आहेत. ठीक आहे? हा. ओके. If the number of chromosomes is changes, आता आपल्यामध्ये 23 पेअर्स आहेत, त्याच्यात 46 chromosomes in each cells. If the number of chromosomes it changes, then they can causes problem with growth, डेव्हलपमेंट अँड फंक्शन ऑफ द बॉडी सिस्टीम. ठीक आहे. आता जर आपल्यामध्ये 23 पेअर्स आहेत, तर ते जर 24 पेअर्स झाले तर काय होणार आहेत? तर आपल्यामध्ये काय येणार आहेत? प्रॉब्लेम्स येणार आहेत. सम काय म्हणता येईल त्याला? ॲबनॉर्मॅलिटीज येणार, बरोबर आहे ना? हॅलो, जी आपली नॉर्मल ग्रोथ आहे किंवा डेव्हलपमेंट आहे, त्या डेव्हलपमेंट पेक्षा आपली बॉडी काय करणार आहे? ॲबनॉर्मॅलिटीज करणार आहेत ना, ॲबनॉर्मल फंक्शन्स करणार आहे जर ते नंबर्स जे आहेत ते चेंज झाले तर. इन द केस ऑफ ड्रॉन सिंड्रोम्स is an example of a condition caused by trisomy. People with this syndrome typically have 3 copies of chromosomes, that is 21 in each cell, for a total of किती होणार आहे ते क्रोमोझोम्स? मग 47 क्रोमोझोम्स पर सेल. मग आता जेव्हा 47 ट्रायसोमी दाखवणार आहे त्या वेळेला काय होणार आहे? ॲबनॉर्मॅलिटीज. त्या ॲबनॉर्मॅलिटीजला काय म्हणतो आपण? दॅट इज नोन ॲज ड्रोन सिंड्रोम. इन अदर केस ऑफ टर्नर सिंड्रोम, आता हा झाला ड्रोन सिंड्रोम. ह्याच्यामध्ये काय झालंय की ती जी कंडिशन आहे क्रोमोझोमची ती ट्रायसोमी आहे, बरोबर आहे? आता टर्नर सिंड्रोम मध्ये काय असणार आहे? इट इज अन एक्झाम्पल ऑफ मोनोसोमी. People with monosomy have 1 copy of a particular chromosome in each cell instead of the normal 2 copies. ठीक है? Women with Turner syndrome usually have only 1 copy of the X chromosomes. आता आपल्यामध्ये जर पाहिलं असेल जनरली तर वुमन मध्ये आपले जे क्रोमोझोम्स आहेत ते 2 पेअर्स आहेत. कुठले? एक्स आणि एक्स क्रोमोझोम, बरोबर आहे? आणि जेंट्स मध्ये एक्स वाय क्रोमोझोम्स आहेत. फॉर ए टोटल ऑफ 45 chromosomes.
आता हे जे मोनोसोमी आहे यामध्ये जे क्रोमोझोम्स असणार आहे पर सेलमध्ये ते 45 असणार आहेत आणि ट्रायसोमी मध्ये काय 21 पेअर्स ते किती असणार आहे 47 क्रोमोझोम्स इन इच सेल. त्याच्याने काय होणार आहे दे फॉर्म दी ॲबनॉर्मॅलिटीज अँड द डिसीजेस नोन ॲज ड्रॉन सिंड्रोम्स अँड दी टर्नर सिंड्रोम्स. बरोबर आहे, लक्षात आलं इथपर्यंत. हो. Then the molecular tools. The phylogenetic analysis. In the phylogenetic analysis, we use the molecular tools. मग आता molecular tools मध्ये आपण कोणते कोणते tools यूज केलेले आहेत माहिती आहे ना आपल्याला. डीएनए सिक्वेन्सिंग एक माहिती आहे तुम्हाला. हॅलो, हो. डीएनए हॅलो. सिक्वेन्सिंग माहिती आहे. नंतर हो. डीएनए मार्कर माहिती आहे. एक डीएनए बारकोडिंग. ठीक आहे, या मेथड कशासाठी यूज केल्या जातात तर स्पेसिफिक जीन आयडेंटिफाय करण्यासाठी. बरोबर आहे ना. ह्याच्यामध्येच आपण काय पाहिलेलं आहे अजून आपण सिक्वेन्सिंग अलाइनमेंट पाहिलेले आहे. त्या अलाइनमेंट ते सिक्वेन्स जे डीएनएचे न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सेस और प्रोटीन सिक्वेन्सेस अलाइन करण्यासाठी आपण ज्या कॉम्प्युटेशनल मेथड्स पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण सम टूल्स पाहिलेले आहेत. त्या टूल्स मध्ये आपण ब्लास्ट पाहिलेलं आहे आणि फास्ट पाहिलेलं आहे. बरोबर आहे, आपण पेअर वाईज मल्टिपल अलाइनमेंट पण केलेलं आहे आणि पेअर वाईज सिक्वेन्स अलाइनमेंट केलेलं आहे आणि मल्टिपल सिक्वेन्स अलाइनमेंट सुद्धा कॉम्प्युटेशनल मॉलिक्युलर टूल यूज करून केलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलंय. तर ह्याचा यूज मॉलिक्युलर साठी. आता आपण काय केलेलं आहे बघा, जी ग्लोबल अलाइनमेंट मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. बरोबर आहे, त्याला आपल्याला ती कशी झाली टाइम कन्झ्युमिंग मेथड झाली. बरोबर आहे, ग्लोबल अलाइनमेंट मध्ये जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत नीडलमॅन वुंच अल्गोरिदम मध्ये ती झाली टाइम कन्झ्युमिंग मेथड. आता तेच आपण जर ब्लास्ट मध्ये केलं किंवा फास्टा मध्ये केलं, हॅलो, तर ते कसं होणार आहे टाइम कन्झ्युमिंग कमी लागणार आहे आपल्याला. बरोबर आहे, लेस टाइम कन्झ्युमिंग मेथड. म्हणून समटाइम्स these methods are useful. Then the next topic is cladistics. Cladistic was introduced by German entomologist Will Henning in the 1950s. Henning put forth two key principles of systematics. The first principle is the only features that are informative about phylogenetic relationships are shared derived homology. This rules out both homoplasys and ancient share features of the taxa being studied. To avoid misleading normative terms like primitive or advanced for ancient or recently derived characters, systematics have devised and execute terminologies. Okay. Then these are the some terminologies which is related to cladistics. बरं, मला सांगा क्लॅडॅस्टिक म्हणजे काय. तुम्हाला हा वर्ड कळलाय का इन मराठी. हॅलो, क्लॅडॅस्टिक इन मराठी तुम्हाला माहिती आहे का मिनिंग काय आहे त्याचा. नाही. इट इज द टॉक्झोनॉमिक. It is the taxonomic study of classifying species based on the branching patterns of cladograms that are built to infer phylogenetic relationship. वंश साखळी माहिती आहे का तुम्हाला. हॅलो, वंश साखळी म्हणजे काय. वंशावळ सारखं. वंशावळ सारखं. वंशावळ म्हणजे काय. ते पूर्वज सगळ्यांची ते लिहून काढतात. हा, पूर्वज नाही लिहून काढत. आपले किती पूर्वज लिहितो आपण वंशावळ मध्ये.
आधीचे हा आधीचे 3-4 जो पूर्व माहित आहेत तेवढेच. म्हणजे आपण आता जनरली आपण जर आता एखादी वंशावळ आपली तयार करायची असली तर आपण आपल्या चौथ्या म्हणजे जी चौथी पिढी आपण जर चौथी पिढी किंवा 5वी पिढी आहोत तर आपण आपले वडील, वडिलांचे वडील, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील इथपर्यंत जातो ना. हो एवढेच. मग ती काय होते, एक चेन तयार होते, एक साखळी तयार होते, बरोबर आहे. मग ती झाली एक साखळी. मग त्याला ब्रांचेस कशा येणार? ब्रांचेस म्हणजे मग तुमचे समजा ते वडिलांचे वडील, ठीक आहे, आपल्या वडिलांचे वडील आपण इथपर्यंतच घेऊ. मग आता आपले काका किती, नंतर आत्या किती, ठीक आहे. मग त्यांची फॅमिली. त्यांची फॅमिली, त्यांचे मुलं म्हणजे काय होणार आहे की एक ट्री तयार होणार आहे तुमचा आणि ते ब्रांचेस पुढे काय होणार आहे, फ्लो होणार आहेत, बरोबर आहे. हो. दिस इज मग क्लॅडेस्टिक इट इज नथिंग बट दी वंश साखळी. म्हणजे काय करायचंय आपल्याला आता, एक फायलोजेनेटिक रिलेशनशिप मध्ये ट्री तयार करायचा आहे पुढे, जे आपल्याला बिल्डिंग ऑफ फायलोजेनेटिक ट्री म्हणून जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये त्याची ही जी पार्श्वभूमी आहे, ठीक आहे. तर आपल्याला एक ट्री तयार करायचा आहे, कशाचा आहे तर इव्हिडन्सेसचा, जे आधीपासूनचे इव्हिडन्सेस आहेत आणि आधीपासूनचे जे आपले सिमिलर कॅरेक्टर्स आहेत ते सिमिलर कॅरेक्टर्स घेऊन आपल्याला आता एक क्लॅडेस्टिक तयार करायचा आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दीज आर दी सम टर्मिनॉलॉजिस्ट. ओके. प्लेसिओमॉर्फी, an ancestral character state relative to another more recently derived state. आता ancestral म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असतील मराठी वर्ड पूर्ण. हॅलो. हो. ancestor आपण बोलतो ना आपले ancestor चिंपांजी आहेत, म्हणजे काय, म्हणजे काय, मराठीत पूर्वज म्हणतो. काय म्हणतात, पूर्वज, आपले पूर्वज. अच्छा आपले पूर्वज. एन्सियंट म्हणजे काय, जुन्या काळातील. जुन्या हॅलो. काळातील. ओके, एन्शियंट. म्हणजे प्राचीन. प्राचीन. ओके. डिराइव्ड म्हणजे त्याच्यापासून तयार झालेली किंवा मिळालेले. ओके. मग आता हे जे आता वर्ड मी सांगितले आणि त्यांचे जे मिनिंग सांगितले ते फक्त लक्षात ठेवायचे आणि दॅट वर्ड डिस्क्राइब ऑल दी टर्मिनॉलॉजीज. ओके. Plesiomorphy, an ancestral character state relative to another more recently derived state. ठीक है. Apomorphy means a derived character state relative to another more ancient state. ठीक है. Plesiomorphy means a plesiomorphy shared by 2 or more taxa. आता टेक्झा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय टेक्झा, व्हॉट इज मीन बाय टेक्झा. टेक्झा इट इज ए प्लुरल, बरोबर आहे. कशाचं, ए टेक्झॉन. ओके. मग काय त्याची डेफिनेशन, a taxon is a taxonomic group of any rank such as species, family, class. बरोबर आहे ना, बरोबर आहे का. स्पीसीज, फॅमिली, क्लास, जिनस, स्पीसीज, फॅमिली, क्लासेस. येतंय का लक्षात. हो मॅडम. पाठ थोडा लक्षात यायला अवघड आहे, ठीक आहे, म्हणून पूर्ण मराठीत एक्सप्लेन करत आहे तुम्हाला. सिनॅपोमॉर्फी, an apomorphy shared by 2 or more taxa. आता सिनॅपोमॉर्फीचा मीनिंग, ऍपोमॉर्फी म्हणजे काय, ऍपोमॉर्फी म्हणजे काय पाहिलं आपण, अ डिराइव्ड कॅरेक्टर स्टेट रिलेटिव्ह टू अनदर मोर एन्शियंट स्टेट. बरोबर आहे. शेअर्ड बाय 2 or more taxa म्हणजे एक जिनस असेल तर त्याच्यात 2 किंवा 3 स्पीसीज असतील, बरोबर आहे. आता जर आपण एखादा हे घेतला
इन्सेक्ट घेतला, आता एक इन्सेक्ट घेतलाय, बिटल घेतला आपण, तर बिटल मध्ये स्टोअर ग्रेन पेस्ट आहे. ठीक आहे, तर तो जर काउपी बिटल घेतला तर त्याचं जे जिनस असणार आहे ते काय असणार आहे, कॅलसोब्रॉकस. आणि त्याच्या ज्या स्पीसीज आहे त्याच्यामध्ये 3 स्पीसीज किंवा 4 स्पीसीज असतील. तर फर्स्ट स्पीसीज इज कायनेन्सिस, मॅक्युलेटस अँड अनालाय. ठीक आहे, ह्या काय असणार आहे, त्याच्या सब स्पीसीज असणार आहे. नंतर ॲटोपोमॉर्फी अँड ॲपोमॉर्फी possessed by only one taxon under consideration. ठीक आहे. Then figure showing the terminologies of cladistics. आता ज्या आपण टर्मिनॉलॉजीज आता ज्या पाहिल्यात त्याच्या हे फिगर शोईंग दी टर्मिनॉलॉजीज ऑफ क्लॅडिस्टिक्स. फर्स्ट काय आहे, ॲपोमॉर्फी. आता ह्यामध्ये जे ब्लॅक डॉट दिसत आहे तो तुम्हाला दीज आर दी डिराइव्ड ट्रेट्स आणि हे जे आहे ते अँसेस्ट्रल ट्रेट आहे. बरोबर आहे. आता काय केलंय आपण, फक्त त्याचं काय केलेलं आहे, ब्रांचिंग दिलेलं आहे, त्याला वंशावळ क्लॅडिस्टिक तयार केलेली आहे. बरोबर आहे. आता आपण जर ॲपोमॉर्फीची डेफिनेशन पाहिली तर त्यात काय लिहिलेलं आहे, ॲपोमॉर्फी काय ॲपोमॉर्फी, थोडा अवघडच आहे समजायला, पण क्लिअर व्हायला थोडा वेळ लागेल. ॲपोमॉर्फीची डेफिनेशन काय, अ डिराइव्ड कॅरेक्टर्स. बरोबर आहे, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, मिळालेलं आहे, रिलेटिव्ह टू अनदर मोर एन्शियंट स्टेट. जे आता आधीच आहे, प्राचीन आहे, त्या प्राचीन सोबत जे आपल्याला सध्या मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, त्याला काय करायचंय आपण, त्याला रिलेटिव्हनेस, त्याच्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस काय करायचे आहेत, आपल्याला आयडेंटिफाय करायचे. आणि ते जर रिलेटिव्ह असतील किंवा त्यांच्या सिमिलॅरिटीज थोड्या जुळत असतील, आपले सबलिंग्स असतात. आपण दोघी बहिणी जर बाहेर गेलो, दोघं भाऊ बाहेर गेले, तर समोरचा जो अननोन असेल तो आपल्याला म्हणतो की तुम्ही दोघं बहिणी आहेत का, दोघं भाऊ आहात का, कशावरनं, तर आपल्यामध्ये सम कॅरेक्टर्स आर सिमिलर्स. बरोबर आहे. मग ते जे कॅरेक्टर सिमिलर असतात, किंवा मग मी माझ्या आईसारखी दिसत असेल तर मला म्हणणार की तू तुझ्या आईसारखी दिसते का. म्हणजे काय, तर जे मार्क्स आहे, डिराइव्ड कॅरेक्टर्स आहे आणि आत्ताचं, ठीक आहे, प्राप्त झालेलं आणि जे एन्शियंट मागचं आहे आणि आताचं जे कॅरेक्टर्स आहे, ते दोन्ही कॅरेक्टर्स एकत्र करून मग मागचे जे जुने लोक असतील त्यांनी माझ्या आईला पाहिलेलं असेल तर ते म्हणणार की तुझ्या आईचं हे कॅरेक्टर तुझ्यात आहे, किंवा अशी तू तुझ्या आईसारखी दिसते, म्हणून आम्ही काय म्हणणार आहे की तू त्यांची मुलगी आहे का. बरोबर आहे. ओके, लक्षात आलंय का. हा, जे मागचं आहे आपलं ते आणि जे आत्ताचं आहे ते, त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला सिमिलॅरिटी शोधायच्या आहे. आणि सिमिलॅरिटी शोधून मग काय करायची, क्लॅडिस्टिक तयार करायची. क्लॅडिस्टिक तयार केल्यानंतर काय होणार आहे की एक ट्री, म्हणजे काय, ब्रांचेस ट्री तयार करणार आहे आपण. बरोबर आहे. मग त्याला काय असणार आहे, एक नोड असणार आहे, रूट्स असणार आहेत, आणि ते सगळं ती ब्रांच तयार होणार आहे. आता ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. ओके. Then the second principle, proper classification of organisms requires grouping taxa into clades or monophyletic groups. Clade. What is meant by clade? माहिती आहे का क्लेड म्हणजे काय? आताच तुम्ही सांगितलं वंशज. नाही, क्लेड म्हणजे नाही सांगितलं, क्लॅडिस्टिक म्हणजे सांगितलं. Clade, a group of organisms believed to comprises all the evolutionary descendant of a common ancestor. ठीक आहे. आता डिसेंडंट म्हणजे काय, डिसेंडंट म्हणजे वंशज. ठीक आहे, जे आपले वंशज आहेत, जे आपले पूर्वज आहेत. आपले पूर्वज कोण आहेत, चिंपांजी. बरोबर आहे ना. आपले म्हणजे एकदमच आपले नाही, नाहीतर लगेच म्हणाल की माझे वडील, त्यांचे वडील, लगेच
हॅलो, लक्षात आलंय मग क्लेड म्हणजे काय? हा. A group of organisms believed to comprises all the evolutionary descendant of a common ancestor. ठीक है? There are 3 different types of groups. पहिला ग्रुप्स कोणता आहे? Monophyletic taxon. A group of organisms that includes the most recent common ancestor of all the organisms in the group and all the descendants of that most recent common ancestors. लक्षात आलंय का हे? A group of organisms that includes the most recent common ancestors of all the organisms in the groups and all the descendants of that most recent common ancestors. लक्षात येत आहे तुमच्या? मोनोफायलेटिक टेक्झॉन आलंय का? आलंय? ओके, नाही आलंय? म्हणजे त्या दोघांच्यातला कळला नाही मॅम. A group मोनोफायलेटिक of organisms that includes the most recent common ancestor. ठीक आहे. आता एक ग्रुप असेल. आता टेक्झॉ घेतलाय, त्याच्यात आपण स्पीसीज. आता मी स्पीसीज सांगितलं तुम्हाला, एक बिटलचं नाव सांगितलं. ठीक आहे. कॅलोसोब्रोकस मॅक्युलेटस. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपण 3 स्पीसीज सांगितल्या मी तुम्हाला, एक कायनेन्सिस, एक मॅक्युलेटस आणि एक ॲनालाय. अशा 3 स्पीसीज सांगितल्या. आता ह्या 3 स्पीसीज मध्ये मोस्ट रिसेंट कॉमन अँसेस्टर, आता त्याच्यामध्ये कॉमन सिमिलॅरिटीज कुठल्या आहेत त्यांचे अँसेस्टर, म्हणजे आता त्यांचे कॉमन कायनेन्सिस मध्ये काय डिफरन्सेस आहे किंवा त्यांच्या सिमिलॅरिटीज काय आहेत, ते एका जनरामध्ये आहेत तर ते एका जनरामध्ये का आहेत, त्यांच्या स्पीसीज डिफरंट आहेत तर ते स्पीसीज का डिफरंट आहेत, कशावरून? अँसेस्टर जे आहेत त्यांचे, त्याचा स्टडी केल्यानंतर ते कॉमन काय आहे किंवा त्यांच्यात काय सिमिलॅरिटीज डिफरन्सेस आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. कशात? तर मोनोफायलेटिक टेक्झॉन मध्ये. ठीक आहे. The next is paraphyletic taxon, a group of organisms that includes the most recent common ancestor of all the organisms in the groups. But unlike a monophyletic groups, need not include all the descendant of the most recent common ancestor. आता जे आपले वंशज असतील त्यांचेच कॅरेक्टर्स, कॉमन कॅरेक्टर्स आपल्यात असतील, त्यात सिमिलॅरिटीज किती आहेत आणि डिफरन्सेस किती आहेत हे आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं. ओके. देन द नेक्स्ट इज सी द डायग्राम. आता ह्या figure showing the types of groups, that is monophyletic taxon, paraphyletic taxon and polyphyletic taxon. ठीक है. The third one is polyphyletic taxon, a group of organisms that does not include the most recent common ancestor of all the organisms in the groups, which is often excluded because it does not share features with the remainder of the groups. ठीक है. Hello. In practice, because we do not observe the organisms or their remains at most of the nodes in the trees, there is some flexibility in the definition of a taxon. 3 basic methods are used to define taxonomic groups in practices. The first is node-based taxon. As above, all the organisms descended from and including some basal nodes. The example owls, for the birds, are defined as Archaeopteryx, the Neornithes, modern birds, their common ancestors, and all its descendants. In addition, a clade defined in terms of living organisms is called a crown groups. Example, the clade defined by living birds, Neornithes,
is a crown group's taxon that does not include Archaeopteryx. Then what is meant by cladogram? It is nothing but the phylogenetic tree. In this cladogram, including node. Node काय? It is a branch point in a tree. Then branch defines the relationship between the taxa in terms of descent and ancestry. Topology, the branching patterns of the trees. Then branch length represents the number of changes that have occurred in the branches. Then root, the common ancestor of all taxa. Then the clade, a group of 2 or more taxa or DNA sequences that includes both their common ancestor and all their descendants. ठीक आहे. आता इथे काय दिसतंय आपल्याला? ओके. See the parts of cladograms. आता मी जे तुम्हाला काही सांगितलं, आपल्याला नोड फर्स्ट काय सांगितलंय? नोड. आता इथे ही जेव्हा आपण काय करणार आहे, एक ट्री, फायलोजेनेटिक ट्री आपण प्लॉट करणार आहे, बरोबर आहे. आतापर्यंत तुम्हाला काय मी वंशावळ कशी प्लॉट करायची ते सांगितलं. आता आपली वंशावळ पाहिजे ते सगळं एक्झाम्पल आपण बघितलं, त्यानुसारच इथे काय आहे, इथून तुमची वंशावळ फायलोजेनेटिक ट्री स्टार्ट होणार आहे. दॅट पॉइंट इज नोड, बरोबर आहे. नंतर इथून मग ई समोर जाणार, इथून मग तुमचे आजोबा, वडील, नंतर तुमचा भाऊ आणि त्याचा मुलगा, तुम्ही इथपर्यंत जाणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचे आजोबा, तुमचे काका, नंतर वडिलांमध्ये तुमचे इथे तुमचे काका, नंतर तुमचा भाऊ असेल तो, तुमच्या भावाचा मुलगा असेल तो. ठीक आहे. काय झालेलं आहे, या ब्रांचिंग तयार झालेलं आहे. मग ह्या ब्रांचिंग मध्ये दी इनिशियल पॉइंट इज नोड, देन दिस इज दी इंटरनोड, देन टर्मिनल ब्रांचेस. ह्या ज्या ब्रांचेस आहेत दीज आर दी टर्मिनल ब्रांचेस. इथपर्यंत लक्षात आलंय का तुमच्या? हॅलो, ते प्लांटचं समजलं. मग हे समजलं ते मागचं आता सांगते मी, आता किंवा मग उद्याच्या लेक्चर मध्ये सांगते. इतकं तुमच्या म्हणजे एक लक्षात ठेवा. 2 मिनिटं मी स्टॉप शेअरिंग करते.